ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार. अध्याय 4. विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा. शिवलीलामृत ग्रंथातील या 4थ्या अध्यायामध्ये सूत मुनी पुढे सांगू लागले. सज्जन हो, किरात देशाचा राजा विमर्शन हा मोठा शिवभक्त असूनही त्याला मदिरा आणि मदिराक्षी यांची आवड होती. एके दिवशी त्याची राणी कुमुद्वती हिने त्याला विचारले, नाथ, शिवभक्त असूनही तुमच्याकडून दोष घडतात हे कसे काय? यावर राजा म्हणाला, पूर्वजन्मी मी पंपा नगरीमध्ये श्वान होतो. एका शिवरात्रीस मला उपवास व शिवालयास प्रदक्षिणा घडली आणि शिवदर्शन करता करताच माझा प्राण गेला. त्या पुण्याईने राजदेह मिळाला तरी श्वान जन्मातील काही प्रवृत्ती अजूनही माझ्यामध्ये असल्याने असे घडत आहे. तेव्हा राणीने तिच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले. तेव्हा राजाने सांगितले, पूर्वजन्मी तू कपोती असताना तुलाही शिवमंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घडल्या व ससाण्याने मारले असता तू शिवालयासमोरच प्राणत्याग केलास. त्यामुळे आता तू राणी झाली आहेस. मग राजाने तिला त्याच्या स्वतःच्या आणि राणीच्या पुढच्या 6 जन्मांबद्दल सांगितले. तसेच अंती आपल्या दोघांना कैलासात स्थान मिळणार असल्याचे सुद्धा सांगितले. हे ऐकून राणी धन्य झाली. पुढे दुसरी कथा सांगताना सूत मुनी म्हणाले, उज्जैनीचा राजा चंद्रसेन महाकाळेश्वराचा भक्त होता. त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक दिव्य मणी दिला होता. त्याच्या प्रभावाने राजा चंद्रसेनाच्या राज्यात नेहमी सुबत्ता होती. हे वृत्त कळताच पृथ्वीवरच्या इतर राजांनी एकी करून त्याच्या नगराला वेढा दिला व त्या दिव्य मण्याची मागणी केली. तेव्हा राजाने महाकाळेश्वरालाच साकडे घातले व पूजेला सुरुवात केली. राजाच्या प्रजेपैकी एक असणारी एक विधवा गवळीण आपल्या 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन ते शिवपूजन दुरूनच पाहत होती. घरी गेल्यावर तिचा मुलगा एका दगडाला शिवपिंड मानून पूजा करू लागला. मुखाने शिवनाम घेऊ लागला. त्या खेळामध्ये रमलेल्या त्याला आईची हाक ऐकू आली नाही, म्हणून ती रागावली व त्याची पूजा उधळून तिने त्याला फरफटत घरी नेले. त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला. नंतर काही वेळाने शुद्धीवर आला तेव्हाही तो शिवजप करीतच होता. हे पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने दर्शन देऊन त्याला वरदान दिले. तसेच त्याच्यासाठी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले रत्नखचित स्वर्ण मंदिर निर्माण केले. हे वृत्त कळताच शत्रुराजांनी चंद्रसेनाशी सख्य केले व शिवदर्शनासाठी आले. हनुमंताने स्वतः प्रकट होऊन त्या मुलाचे नाव श्रीकर असे ठेवले. तोच श्रीकर पुढे नंदराज म्हणून गोकुळात जन्माला आला. ओम नमः शिवाय.